हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर सर्वप्रथम मी तुम्हाला याची माहिती देते की नेमकं आमचं काय चाललेलं आहे. तर ही आहे आमच्या गावातली माराई. तुम्हाला मी अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच तर मी हे नेमकं काय आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं, तरी परत एकदा सांगते. तर हे आहे आमच्या गावातली माराई, म्हणजेच आमच्या गावातली म्हणजे ज्या गावात लग्न आहे त्या गावातली माराई. तसं पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये माराई असते आणि प्रत्येकाच्या लग्नाच्या वेळेस या माराईला पहिला मान असतो. म्हणजे ही देवीच आहे, फक्त तिला माराई असं म्हटलं जातं. तर पहिला मान असतो त्यांचा, तर त्या देव्यांचा. तर आज लग्नाचा दिवस आहे आणि आज संध्याकाळचं लग्न असल्यामुळे आम्ही थोड्या म्हणजे हेच आहोत, म्हणजे तेवढं काही तयारीत नाही आहोत आता लग्नाच्या घाई, कारण संध्याकाळी 6:30-7चं लग्न असल्यामुळे आम्ही थोडंसं रिलॅक्सच होतो. तर हा सकाळचा नैवेद्य दाखवायसाठी, सकाळची हळद वगैरे हे दाखवायसाठी आम्ही देवांकडे आलेलो होतो. तर ही जी हळद लावत आहे देवीला, ही ही मला बहीण होते. आणि ह्या ज्या बसलेल्या आहेत ह्या एक माझ्या म्हणजे दादूला घेऊन बसलेल्या ह्या वहिनी आहेत. ही बसलेली ही माझी मावशी आहे आणि त्या वहिनीच्या शेजारी बसलेली आहे ती मला मोठी आई होते. तर ह्या आम्ही सगळ्या नवरीच्या सवाशण्या होतो. तर मस्तपैकी आम्ही देवाला नैवेद्य घेऊन आलो होतो. आणि जे आता तुम्ही मागचा जो ग्राउंड बघितला त्या ग्राउंडवरच संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान लग्न आहे. फक्त आता तिथं स्टेज उभारणार म्हणजे लग्नाचा, आणि बाकीचं सगळं मोकळंच आहे. तर ते मस्तपैकी स्वच्छ वगैरे करून घेतलेलं आहे आणि आता संध्याकाळी जंगी लग्न लागणार आहे. तिथं खूप पाहुणे येणार आहेत. एक तर 5-6 हजार पाहुणे मावतील एवढी जागा स्वच्छ करून, म्हणजे खूप छान असं करून ठेवलेलं आहे. नियोजन लग्नाचं खूप भारी आहे. तर जेव्हा आम्ही हे सगळं करत होतो तेव्हा आमच्या गप्पा चालल्या होत्या की कोण कुठं फिरायला जातं, कोण काय असं वगैरे. तर जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही इथं इथं गेलो, तिथं तिथं गेलो, तर मला आश्चर्य वाटलं, कारण की मी सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेले नाही आणि ह्या बाया महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जातात, ते सुद्धा दरवर्षी. मला तर ऐकूनच धक्का बसला की खरंच मी कधी महाराष्ट्राच्या बाहेरच गेले नाही. मी शहरात राहून सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर कधी न फिरायला जाणार. ह्या गावातल्या बायका उज्जैनसारख्या ठिकाणी जाऊन आलेल्या आहेत. उज्जैन, काशी असे सगळे ह्यांनी यात्रा केलेल्या आहेत. त्या मला सांगत होत्या की आम्ही गावातल्या मिळून बायका आम्ही 5-5, 6-6 हजार रुपये काढून आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरायला जातो. तर मला आश्चर्य वाटत होतं. आणि आमच्या इकडं जर आम्ही प्लॅन केला, आमच्या गल्लीतल्या बायकांनी जर आम्ही प्लॅन केला की साधा पिक्चर पाहायला जायचं आहे आम्हाला, तर आमचा आठवडा 1-2 आठवडा आमची प्लॅनिंग असते. आणि ज्या दिवशी प्लॅनिंग फिक्स असते, आता उद्या पिक्चर पाहायला जायचं आहे आम्हाला असं म्हटल्यावर आज सगळ्यांचा पचका, कोणीच तयार होत नाही त्या दिवशी. पण प्लॅनिंग महिन्याभरा अगोदरची असते. पण ह्या बायका उज्जैनसारख्या ठिकाणी वगैरे जाऊन आलेल्या आहेत. काशी, उज्जैन, अजून खूप नाव, वाराणसी, अशा वगैरे, पंढरपूर. पंढरपूर तर आपल्या महाराष्ट्रातच आहे, पण जे बाहेरचे आहेत वृंदावन वगैरे, गंगा नदीच्या इकडचे वगैरे सगळे जे स्थळ आहेत हे त्यांनी पाहून आलेले आहेत. आणि मला आश्चर्य वाटत होतं खरंच. तर सगळ्याजणी मिळून जातात असं मला खूप सांगत होत्या त्या, आणि मला आश्चर्य वाटत होतं. पण भारीच आहे बरं का. आमच्या गटाच्या बायकासुद्धा आम्हाला म्हणत होत्या, पण मला घरचे तयारी करू देत नव्हते, कारण की आपल्या सगळे अनोळखी असल्यामुळे जाऊ देत नव्हते मला, म्हणजे जाऊ दिलंच नाही मला. पण ह्या बाया बघा ना किती लांब लांब फिरायला जाऊन आल्या. यार खरंच आश्चर्य आहे. आश्चर्य म्हणजे किती चांगलं आहे ना. उलट गावाकडच्या सगळ्या बायका मिळून तरी जातात आणि आम्ही घरातच असतो 24 तास. कुठं जायचं नाही की कुठं यायचं नाही. तर असो, आपला विषय तो नव्हता, पण तो गप्पांचा विषय होता. तिथल्या आमचं बोलणं चालू होतं पूजा करतानाचा, तो टॉपिक होता. तर मस्तपैकी पूजा वगैरे झाली आणि हा सगळा व्हिडिओ माझा दादू नंतरचा, म्हणजे माझा दादू शूट करत होता जेव्हा मी थाळी वगैरे हातात, आरतीचं ताट वगैरे घेऊन जात होते तेव्हा. तर मस्तपैकी पूजा वगैरे केली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.